अन्नपूर्णे सदापूर्णे शरप्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताच स्वदेशो भुवनत्रयम। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात केलं जाणारं अत्यंत प्रभावी असं अन्नपूर्णा व्रत कधीपासून करायचं, कसं करायचं, व्रताची पूजा मांडणी कशी करायची, त्याचबरोबर व्रत करताना उपवासात कोणते पदार्थ खायचे, त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या प्रत्येकाच्या घरात देवी अन्नपूर्णा असतेच। अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात अन्नाने भरलेली देवी। अन्नपूर्णा शब्दातच अर्थ आहे। अन्नपूर्णा देवी दुसरे तिसरे कोण नसून हे माता पार्वतीचंच एक रूप आहे। माता पार्वतीच देवी अन्नपूर्णाच्या रूपाने आपले घर अन्नधान्याने भरून ठेवण्याचे काम करत असते। म्हणूनच तिच्या सेवेसाठीच मार्गशीर्ष महिन्यात हे अन्नपूर्णा व्रत केलं जातं। ज्यांची कुलदेवी साक्षात देवी अन्नपूर्णाच आहे त्यांच्याकडून देखील या अन्नपूर्णा व्रताच्या निमित्ताने देवी आपल्या कुलदेवीची सेवा घडेल। हे अन्नपूर्णा व्रत 3 प्रकारे केलं जातं। 8 दिवसांचं केलं जातं, दुसरं म्हणजे 17 दिवस हे अन्नपूर्णा व्रत केलं जातं आणि त्यानंतर म्हणजे 21 दिवस हे अन्नपूर्णा व्रत केलं जातं। पण त्यापैकी 17 दिवसाच्या व्रताला आणि 21 दिवसाच्या व्रताला खास महत्त्व आहे। तर 21 दिवस हे व्रत कसं करायचं, ज्या दिवसापासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्या दिवसापासून पुढे 20 दिवस कंटिन्यू हे व्रत करायचं असतं आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला या व्रताचं उद्यापन करायचं असतं। हे झालं 21 दिवसांचं व्रत। ज्यांना कोणाला 21 दिवस व्रत करणं शक्य नसेल, उपवास निघत नसेल, 17 दिवस व्रत करणं शक्य नसेल तर ते लोक 8 दिवसांचं देखील व्रत करू शकता। तर दुसऱ्या प्रकारचं व्रत म्हणजे 17 दिवसांचं व्रत। हे व्रत मार्गशीर्ष महिना सुरू झाला की 5व्या दिवसापासून करायचं असतं आणि याचं उद्यापन हे मार्गशीर्ष कृष्ण षष्टीला करायचं असतं। म्हणजे काय, आपण हे व्रत 21 दिवसांचं केलं किंवा 17 दिवसांचं केलं तरीही आपल्याला त्याचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील षष्टीला करायचं असतं। त्यानंतरचा तिसरा प्रकार म्हणजे 8 दिवसांचं व्रत। तर ज्यांना कोणाला उपवास निघणं शक्य नसेल तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात कमीत कमी मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत तरी हे व्रत करावं। हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या 5व्या दिवसापासून सुरू करून त्याचं उद्यापन हे मार्गशीर्ष पौर्णिमेला करायचं असतं। त्या दिवशी दत्त जयंती असते, त्याचबरोबर माता अन्नपूर्णेची देखील जयंती असते। या 3 प्रकारच्या व्रतांपैकी 17 दिवसांच्या व्रताला खास असं महत्त्व आहे, तर आपण त्याची आता माहिती जाणून घेऊया। तर हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या षष्टीला त्याचं उद्यापन करायचं असतं आणि त्याची सुरुवात मार्गशीर्ष महिना सुरू झाला की 5व्या दिवसापासून म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला। तर मार्गशीर्ष शुद्ध पंचमी यावर्षी 17 डिसेंबर 2023 रोजी आहे आणि मार्गशीर्ष कृष्ण षष्टी ही 2 जानेवारी 2024ला आहे। तर या 17 दिवसांच्या कालावधीत आपल्याला हे अन्नपूर्णाचं व्रत करायचं आहे। तर तुम्ही 8 दिवसांचे करणार असाल, 17 दिवसांचे करणार असाल किंवा 21 दिवसांचे करणार असाल तर तुम्ही कोणतेही व्रत करा, त्यासाठी तुम्हाला पूजा मांडणी करायचीच आहे। तर ती पूजा मांडणी कशी करायची, सर्वप्रथम एका पाटावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आणि सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे, म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो। आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करून घ्यायची आहे। एका कलशाला हळद कुंकाची सर्वीकडून बोटे लावून घ्यायची, त्यामध्ये नाणे सुपारी, हळद कुंकू, अक्षता वाहून त्यावर आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचं आणि आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना एका कोपऱ्यात करून घ्यायची।
त्यानंतर आपल्याला लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती, शिवलिंग आणि माता अन्नपूर्णेची मूर्ती. जर तुमच्याकडे मूर्ती अवेलेबल नसतील तर तुम्ही या तिघांचे फोटो देखील ठेवू शकता. मूर्ती असतील तर त्यांना सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे, त्यानंतर शिवलिंग आणि नंतर माता अन्नपूर्णा या क्रमाने त्यांना स्नान घालून घ्यायचे. आणि त्यांची स्थापना कशी करायची हे देखील महत्त्वाचं आहे. तर कलशाच्या शेजारी आपण 3 तांदळाच्या राशी घालून घ्यायच्या छोट्या छोट्या. त्यावर मधोमध गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला, गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला शिवलिंग स्थापित करायचे आणि गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला आपल्याला माता अन्नपूर्णा स्थापित करायची आहे. तर यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची, दिव्याने त्यांना ओवाळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवी म्हणजेच अन्नधान्य भरून ठेवण्याचे काम ती आपल्या घरात करत असते. त्यामुळे या व्रतामध्ये अन्नधान्याच्या पूजेलाच विशेष असं महत्त्व आहे. म्हणूनच हिवाळ्यात जे कोणतं नवीन धान्य तयार झालेलं असेल किंवा तुमच्या घरात जे कोणतं धान्य अवेलेबल असेल तर एका मातीच्या किंवा तांब्याच्या दुसऱ्या कलशामध्ये ते धान्य भरून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्यात तुम्ही ते धान्य भरून घेऊ शकता. जर तुमच्याकडे छोटासा कलश असेल मातीचा, तांब्याचा, तर त्यामध्ये देखील आता माझ्याकडे नवीन निघालेले तांदूळ आहेत तर मी नवीन ते तांदूळ त्या कलशामध्ये भरून घेतले. त्यानंतर परत एका प्लेटमध्ये आणखी काही तांदूळ भरले वर नंतर ती प्लेट त्या कलशावर ठेवली आणि त्या कलशामध्ये काही 1-1 रुपयाचे नाणे किंवा कोणतेही नाणे 5-7 नाणे त्या डिशवर पसरवून ठेवले. वर त्यावरती पुन्हा हळद कुंकू वाहून तो कलश, अन्नपूर्णाची मूर्ती आपण ज्या बाजूने ठेवली आहे त्या बाजूनेच तो कलश ठेवला. त्यानंतर या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे ते म्हणजे धाग्याला. धागा म्हणजेच रक्षासूत्र किंवा कलावा आपण ज्याला म्हणतो. बाजारात तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाचं रक्षासूत्र मिळतं. तर त्या धाग्याला 17 गाठी बांधून तो धागा आपल्याला त्या देवांसमोर ठेवायचा आहे. त्यावर हळद कुंकू अक्षता वाहून, फुलं वाहून त्या धाग्याची देखील पूजा करायची आहे. आणि तुम्ही हे व्रत 8 दिवस करणार असाल, 17 दिवस करणार असाल किंवा 21 दिवस करणार असाल तर ती पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे. त्यानंतर माता अन्नपूर्णेला किंवा त्या पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपण नैवेद्य गुळ खोबऱ्याचा किंवा पंचमेव्याचा, दूध, पाणी असं ठेवून आपल्याला तो नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. जेव्हा तुम्ही या धाग्याला 17 गाठी मारणार आहात तेव्हा गाठी मारताना सतत ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः किंवा जो मी सुरुवातीला तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तो अन्नपूर्णा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर आपण जेव्हा या देवांना नैवेद्य दाखवणार आहात पहिल्या दिवशी तर तेव्हा माता अन्नपूर्णेला तुम्ही चिक्कीचा, पंचमेवेचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा आणि भगवान महादेवांना दूध आणि साखर म्हणजे गोड दुधाचा नैवेद्य दाखवून तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला एवढे 21 दिवस, 17 दिवस एवढं रात्रंदिवस उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त दिवसा उपवास करून रात्री उपवास सोडू शकता. रात्री भाजीपोळी खाऊ शकता. पण भाजीपोळीमध्ये तुम्हाला जे उपवासाचं मीठ असतं, जे सेंदा नमक गुलाबी रंगाचं मिळतं, तेच मिठाचा वापर तुम्हाला त्या भाजीपोळीमध्ये करायचा आहे. या उपवासाला शक्यतो फळेच खावीत. जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा व्रत करणार असाल तेव्हा आपल्या घराची चूल, गॅस जे काही असेल किचनमध्ये ते व्यवस्थित साफसफाई करून दररोज त्यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा देखील करायची आहे. हे व्रत चालू असताना तुम्ही रोज अन्नपूर्णेची कथा वाचू शकता, अन्नपूर्णा चालीसा वाचू शकता, अन्नपूर्णा स्तोत्र वाचू शकता किंवा शक्य झालं नाही यापैकी काहीच तुम्हाला रोज वाचायला शक्य झालं नाही तर फक्त तुम्ही दोन्ही हात जोडून ओम अन्नपूर्णाय नमः असं म्हटलं तरी चालेल. या व्रतामध्ये धाग्याचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे हा धागा कोणी पहिल्या दिवशी पूजा झालं की तेव्हाच आपल्या हातामध्ये बांधतं किंवा कोणी जर पूर्ण 17 दिवस, 21 दिवस, 8 दिवस जे काही व्रत केलं आहे तर त्या व्रताच्या शेवटच्या दिवशी आपल्या हातामध्ये तो धागा बांधतो. जर पुरुषांनी हे व्रत केलं असेल तर पुरुषांनी तो धागा आपल्या उजव्या हातात बांधावा आणि जर व्रत स्त्रीने केलं असेल तर स्त्रीने तो धागा आपल्या हाताच्या डाव्या हातामध्ये बांधावा.
या धाग्यालाच या व्रतामध्ये विशेष असं महत्त्व आहे. कोणी कोणी हा धागा जर व्रताच्या पहिल्या दिवशी बांधला असेल तर व्रत जेव्हा संपतं उद्यापनाच्या दिवशी त्या धाग्याचं देखील विसर्जित करतं. तसंही चालतं किंवा तुम्ही तो धागा जोपर्यंत खराब होत नाही, जोपर्यंत त्याचा धागा कुजत नाही तोपर्यंत आपल्या हातात ठेवलं आणि नंतर त्याचं विसर्जन केलं तरी देखील चालतं. या अन्नपूर्णा व्रताचं उद्यापन कसं करायचं? उद्यापनाच्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून तुम्ही सर्वप्रथम जो आपण मंगल कलश आहे त्याला उचलून पुन्हा त्याच्या जागेवर ठेवायचा आहे. त्यानंतर सर्व देवी देवतांना व्यवस्थित आंघोळ घालून घ्यायची आहे. हळद कुंकू अक्षता वाहून भगवान महादेवाच्या पिंडीला चंदन लावून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर ज्या कलशामध्ये आपण धान्य भरून ठेवलेले आहे ते धान्य तुम्ही आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून देऊ शकता किंवा गाईला तुम्ही ते धान्य खाऊ घालू शकता. जे नाणे ठेवले होते ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे. आणि या व्रताच्या उद्यापनासाठी तुम्हाला सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवायचे. 5, 7, 9 कुमारिका तुम्ही बोलवू शकता. पुरुषांनी जरी हे व्रत केलं असेल तरी देखील त्यांना उद्यापनासाठी कुमारिकांनाच बोलवायचे आहे. तर हे व्रताचं उद्यापन करण्यासाठी माता अन्नपूर्णेची मूर्ती ज्याप्रमाणे आपण वाटीमध्ये धान्यात ठेवतो तर ती मूर्ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन तिची पूजा करायची आहे. किंवा जे आपल्या शेतात जे धान्य पिकत असतील, कणीस समजा मका आहे तर मक्याचे कणीस खोडून आणून त्या शेजारी ते अन्नपूर्णाची मूर्ती ठेवून त्याची तिथे विधिवत पूजा करायची आहे. मात्र जर शहरी भागात हे असं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या किचनमध्ये नेऊन गॅसजवळ अन्नपूर्णा देवीला ठेवून जसं आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी माता अन्नपूर्णेची सेवा करतो त्याप्रमाणेच गॅसजवळच्या भिंतीवर ओम अन्नपूर्णाय नमः लिहून आणि शेगडीवर स्वस्तिक वगैरे काढून तिथेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तिची अन्नपूर्णा देवीला पुन्हा तिथे हळद कुंकू अक्षता वाहून दिव्याने ओवाळून अशी तिची पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्या देवघरातील तिची स्थापना करून द्यायची आहे. आणि जर तुम्ही धागा अगोदर हातात बांधलेला नसेल तर त्याच दिवशी तुम्ही तो धागा ते रक्षासूत्र हातात बांधून घ्यायचं आहे आणि बोलवलेल्या कुमारिकांना तुम्ही अन्नदान करायचं आहे. अशा प्रकारे या अन्नपूर्णा व्रताचं उद्यापन करायचं आहे. असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अन्नपूर्णा व्रत कसं करायचं, उद्यापन कसं करायचं, उपवास कसा करायचं याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय नमः असं लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.